अशामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी गेली असती. त्याला काय घडी येतो. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना त्या बापाला भिकारी करून आणा. तो इकडं हे काय नाही. काही लोक मी सोडून द्याविषयी काहीच नाहीये. उत्तर ऐकायचं पुढे जायचं. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. करंट लागलं का बंद सोपं. मोबाईल बंद केलंय. मोबाईल बंद कर. मोबाईल झालं किशन ठेव. अंतरासाठी घेतलेला काय हा बंद सुरुवात. आता प्रश्न सुरू झालाय. थोडं आहे. हा नंदिकेश्वर आहे, याची यात्रा आहे. नंदिकेश्वर आहे, याची यात्रा आहे. आता ऐका. खंडोबा वैरोबा, खंडोबा वैरोबा हे तुमचे सगळे जे देव आहेत, हे सगळे भगवान शंकराचे अवतार आहेत. हे पहिलं ध्यानात राहायचं. उगाच काही बोलायचं नाही. आमचा देव जेजुरीचा आहे, तुमचा देव जेजुरीचा आहे. आता ऐका. खंडोबा ऐका. एक देव ऐका म्हणजे लक्षात येईल. नंदिकेश्वर कोण आहे? खंडोबाचं मूळ नाव खंडोबा नाहीये. कुणी खंडोबाचे भक्त असले तर मी ऐका. खंडोबाचं खरं नाव आहे खडगद आहे. खडगद आहे. त्याचा अर्थ असा आहे, त्याच्या हातात खडग आहे म्हणून खडगद आहे. दुसरं नाव आहे त्याचं म्हाळसापती, म्हणजे त्याच्या बायकोचं नाव म्हाळसा आहे म्हणून म्हाळसापती. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा गाव आहे. खंडोबाची पहिली बायको अहिल्यानगर जिल्ह्याच्या देवाशातली ही माशेक वाण्याची मुलगी आहे. म्हाळसा. आता ही ती माशेक वाण्याच्या घरी का जन्माला आली? उत्तर समुद्र मंथन झालं. राक्षस आणि दानव यांच्यामध्ये मंथन घडताना तिथं अमृत मिळवण्यासाठी मोहिनी तयार झाली आणि नंदिकेश्वर म्हणजे भगवान शंकर हे काम निवड झाले. काम तयार झालं त्यांच्या शहरात आणि त्यांनी तिचा हात धरला मोहिनीचा. मोहिनीने सांगितलं, या जन्मात आपलं शक्य नाही, मी पुढच्या जन्मात म्हाळसा होईल, तुम्ही खंडोबा व्हा. तेव्हा आणि खंडोबाची ती दुसरी मुलगी आहे बायको, ती पानाई आहे. आणि पानाई ही इंद्राची मुलगी आहे. तुम्ही करीत काय होते इतके? पानाई इंद्राची मुलगी आहे. इंद्राला एकूण 7 पोरी आहेत. 6 पोरी बापात ऐकत होत्या, 7वी ऐकत नव्हती. म्हणून बापानं ती पोरगी पेटी घालून मालेगाव जवळच्या चंदनपुरीच्या घाटात टाकून दिली. ती चंदनपुरीच्या घाटात धनगराने सांभाळली. तिच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिचं लग्न झालं पानाईचं. खंडोबाचे 2 लग्न झाले. एक लग्न पाठीला झालं आणि एक लग्न नंदुरला झालं. एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं आणि एक लग्न माघ पौर्णिमेला झालं. पहिली बायको गडावर होती, साडीपाठ खेळले, यानं मेंढ्या वळल्या, मेंढ्याने मेंढ्या जिवंत करून दिल्या आणि खंडोबाचं बागाईशी लग्न झालं. खंडोबा बागाईला घेऊन शेतुरीला आले. आल्यानंतर या बाईनं सवत पाहिल्यावर ही तुरी बिघडली. ती म्हणजे मी एवढी सुंदर असताना तुम्हाला दुसरी बायको आणायची गरज काय? मग खंडोबाने बागाईला ठेवलं काय? खंडोबा गेले स्वतः वर. तिनं म्हाळसेत घातली समजून तर ही तुझी सवत नाहीये, ही मागच्या जन्मीमध्ये किल्लोत्तमा नावाची दाशी होती, ती तुझी दाशी म्हणून राहणार. मग म्हाळसेत तिला ओवाळायला आली. पानाईच्या ठिकाणी ठेवली. तिथून जेजुरीला त्यांचे लग्न झाले आणि जेजुरीला बायको घेऊन जाताना पानाई जिथं ठेवली होती तिथून बायको उचलून म्हाळसेपर्यंत यायची असते असं नियम आहे. पण ती डायरेक्ट उचलायची नाही. तरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. ज्वारीच्या वावरात, मकाच्या वावरात, कांद्याच्या वावरात जर बरगड्या क्लिअर राहिल्या तर घ्यायची. म्हणून लोकांनी खंडोबावर अतिक्रमण केलं. आता लोकांनी 5 पायऱ्या सुरू केल्या. 5 पायऱ्या. आता 5 पायऱ्या जवळजवळ बंद झाल्या. आता एकच आहे, खालून उचलायची, खाली ठेवायची, 2-3 बाटल्या पाणी प्यायचं गप्प बसायचं.
ही बाब आहे. मुळात जेजुरीचं नाव जेजुरी नाहीये, चुकीचं नाव आहे. जेजुरीचं खरं नाव आहे जयाद्री. जय आणि बनी आणि मल्ल राक्षस मारला म्हणून त्याचं नाव आहे मल्लानी मारतात. बऱ्याचशा मंदिरांमध्ये खंडोबाच्या मंदिरात राक्षस खाली पडलेला आहे आणि खंडोबाचा पाय त्याच्या उरावर आहे. असे खंडोबा बरेच देवळांमध्ये आहे. तर तो मल्ली राक्षस आहे, त्याच्या पाया छातीवर खंडोबाचा पाय म्हणून खंडोबाच्या जागा खंडोबाचे भक्त भंडारा लावतात. भंडारा हा शब्द आहे हळद आणि हळद ही हळद नाहीये, ती योग माया आहे. आणि ऋषी तपाला बसल्यावर पिवळे कोण जागेवर उतरले त्याचं चूर्ण केलं आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये हळदीला नंबर 1चं काम दिलं. कोणती जखम भरून काढायची असे हळद वापरतात. आणि खंडोबाचा दैवते कृष्णाने फेकून दिला होता, त्याला तो कुत्रा व्हावा लागलं म्हणून कुत्र्यावर कोणत्याही जखम झाली हळद टाकतात. तो भंडारा आहे. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला फार मोठी किंमत आहे. हळद ही सगळ्यात मोठी आयुर्वेदिक वस्तू आहे. तिचं नाव आहे भंडारा. मुळात जेजुरीचं नाव जयाद्री आहे, जेजुरी नाही आहे. आणि जेजुरीला खंडोबाची 2 मंदिर आहेत. आणि ते दुसरं मंदिर का झालं त्याचं उत्तर आहे जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे. सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील राहत होता आणि त्या पाटलाला खंडोबा प्रसन्न झाला म्हणून वळून खंडोबा खाली आला. आणि मग युद्ध झालं आणि देव दानवाच्या युद्धामध्ये अष्टकोटी भैरव तयार झाले. अष्टकोटी भैरव म्हणजे तुमचे काल भैरव हा त्याच्यात तयार झाला, उल्कामुख त्याच्यात तयार झाला. आणि एवढे भैरव तयार झाले, भैरव तयार झाले, काल भैरव तयार झाले, अष्टभैरव तयार झाले आणि सगळे अवतार नंदिकेश्वराने घेतले. आणि सगळ्या देवांमध्ये अन्न गाठले नंदेश्वर ते नादी नका. तुम्ही कशी काय लागले मला माहित नाही. तो नका सगळ्या देवांमध्ये याचं काम उलट आहे, याचं घरच उलट आहे नंदिकेश्वर. बायको फिरती नदीवर, हा फिरतो बैल. आणि याचा एक पोऱ्या फिरतो मोराव, एक पोरगा फिरतो उंदराव. आणि महिलांना आरक्षण देणारा जगातला पहिला देव नंदिकेश्वर. म्हणजे आता 7% दिले, 40% दिले. आता ते ऐकत राहायचं, आपल्याला काय बोलता येत नाही. आपण 500 रुपये घ्यायला 500 रुपये घेऊन 15 दिवस त्यांचं मटण खायला असल्यामुळे आपल्याला काही बघता येत नाही. आपण फक्त कामायचं, दुखायचं नाही, कामायचं दुखायचं नाही, फक्त कामायचं झोपायचं. त्याचं उत्तर आहे शंकर कशा करतो नंदीवर, त्याचा पोरे कशा करतो दिवस हे राहू दे. शंकर कशा करतो नदीवर, त्याचा पोरे कशा करतो उंदरावर, त्याचा एक पोरगा कशा करतो मोरावर आणि त्याची बायको कशा करते वाघावर. मग महिलांना आरक्षण देत होत महिलाच होत. शंकर पहिल्यापासून पहिलाच आहे. आणि पार्वती पहिल्यापासून माझंही काय आजही तेच. शंकर पहिल्यापासून माझंही मी. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर वळीतोय जोडीच्या द्वाऱ्या. हे पहिल्यापासून आहे. आणि तो जो शंकर आहे तोच देव रामाचं भजन करतोय. नीट आहे का? भजन रामाचं करतात भगवान शंकर. कारण भगवान शंकर कसा आहे शिव
गणपतीची यात्रा आहे कीर्तनाला सुरुवात. ते माहितच होतं. कोण तपास करते महाराज? मोबाईलला येईल तेवढं खरं. मोकळे दूध देतोय मला का बनवायला स्टेटस कुत्रीला फिरू झालं इंस्टाग्राम मांजर करून घरे फेसबुक लाईव्ह काही नाही. हे बरे पोराचं मोबाईल आहे का एवढं पोरगे नाही केली तुम्हाला मोबाईल मग एवढे का पोराला चष्मा तू टीचर दिसते त्याला वर्गात टीचर ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे टीचर म्हणजे पण तुम्ही एका वेळेला चौघ कसे काय ते माहिती काही नाही महाराज. तुमच्या गावात उपलब्ध ते सरपंच ध्यानात ठेवा. अजून 3 महिन्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीच्या शेजारी 3 खोल्या बांधवल्या आणि खोल्यांमध्ये कोण ठेवायचं आहे का? 20% लोक अजून 2 महिन्यात मोबाईल वापरून येणे होणार आहे. मी आताच गर्दी नाही ना उचलायचा खोलीत घालायचा रिपीट करायचा बाहेर काढायचा करायला मोठं. दुसऱ्या खोलीत काय ठेवायचं निघत आहे. दुसऱ्या खोलीत काय ठेवायचं? पाया पडतो तुमच्या महाराज. आज वैशाख महिना लागला. उद्या बसवेश्वर जयंती अक्षय तृतीया आहे. महाराज पाया पडतो तुमच्या